किल्ले रामशेजवरती काहीतरी एक वेगळं स्ट्रक्चर दिसते. म्हणजे इथे एक आहे, हो. असं तिथे आहे. एकूण आहे बघा, तुम्हाला एकूणच आता हा जर किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्याची जर रचना बघायची झाली तर इथे तुम्हाला एक खोलगट भाग दिसतोय. हो आणि इथे सगळीकडे असे थोडे चबुतरे बाहेर आलेले आहेत बघा. हो ओके, म्हणजे हे आता जरी भग्न झाले असतील हो तरी तुम्हाला इथे त्याचे काही अवशेष आपल्याला दिसत आहेत. बरोबर. याचा त्याच्या पलीकडे तो शाबूत आहे, हो तो मुलगा उभा आहे तिथं. हो किल्ला मी आधीच सांगितलं की जेवढं अन्न महत्वाचं होतं त्याच्यापेक्षा अधिक पाणी महत्वाचं होतं. आणि पाणी कसं जपता येईल, म्हणजे आजही आपण पाणी वाचवा पाणी अडवा जे काही करतोय, पण ह्या पाण्याला वाचवण्यासाठी हे प्रयत्न आहेत. या खोबण्यांमध्ये काय केलं जायचं, लाकडी मोठे स्तंभ उभे केले जायचे, ज्याला आपण खांब म्हणूयात, आणि याच्यावरती शाकारणी केली जायची, गवताची शाकारणी. दोन हेतूंसाठी, एक सूर्यकिरणांमुळे त्याचं बाष्पीभवन वेपरायझेशन होऊ नये, पाणी टिकलं पाहिजे. दुसरं, त्या पाण्यामध्ये घाण पण नाही पडली पाहिजे, पाणी वापरायचंय पिण्यासाठी वापरायचंय यासाठी. कारण पावसाळा फक्त 2-3 महिन्याचा आहे आणि डोंगर उतारावरती पाणी राहत नाही. जेवढा पाऊस जोरात पडतो तेवढ्या स्पीडने पाणी वाहून जातं आणि उन्हाळ्याच्या आतच डिसेंबरमध्येच टाके आटले जातात. पण दुर्दैवाने आता हे बरेचसे बागेचे भग्न झालेत. पण पाणी वाचवण्यासाठीचे प्रयत्न कोणत्या लेवलवरती आपल्या मराठ्यांनी ठेवले होते हे यातून आपल्याला समजतंय. आणि ते रामशेजला आल्यावर नक्की बघा. रामशेजला आले होते, पाण्याचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल. यावरून पाण्याच्या टाक्याची रचना हे सर आपल्याला छान प्रकारे समजून येते.